नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये। तर आम्ही बनवलं आहे चिनूसाठी मस्त एक घर। मी पहिले व्हिडिओ टाकला होता, चिनूच्याच घराचा टाकला होता, पण ते घर होतं छोटंसं। पण आता एकदम चिनूसाठी मस्त मोठं घर बनवलं आहे, जसं आपल्या स्वप्नातलं घर असतं। आपण समजा पहिले छोट्या घरात असतो, मग असं वाटतं की आपल्याला नाही गाड्या, आपल्याला थोडंसं मोठं घर हवं आहे। आणि तसंच चिनूच्या स्वप्नातलं घर मस्त बांधलं आहे चिनूला खेळायला। तर चिनूसाठी घर बांधायची काही एवढी गरज नव्हती। चिनू त्या पिल्लांना बघण्यासाठी घडी घडी त्या रूममध्ये जाते आणि मग ती माव काय करते, त्या चिनू धावून येते। असं 5-6 वेळेस झालं। चिनूने ती दरवाज्यात जरी बसली तर तिला बरोबर सासू लागून जातो आणि अशी धावून येते ती चिनूवर की चिनू एकदम अशी घाबरून जाते। आणि एक दिवस तर आमचा बब्बू हॉलमध्ये होता आणि चिनू तिथं दरवाजातच, आणि तिला सासू लागला की बुवा चिनू येते म्हणून। अशी ती कपाटातून निघली, अशी इतकी खवळून आली त्या चिनूवर धावून। आणि आमचा बब्बू हॉलमध्ये बसला होता। नाही तेव्हा बब्बू म्हणतो, त्याला बाहेर जायचं असलं की खातो पितो आणि दरवाजाजवळ येऊन बसतो की दरवाजा उघडा, म्या म्या करतो आणि आरडत असतो की दरवाजा उघडा। आणि त्या दिवशी माऊ अशी धावून आली ना चिनूवर, तर बब्बू डायरेक्ट दरवाजा उघडून बाहेर। इतका म्हणजे तो बी इतका घाबरून गेला आणि चिनू पण इतकी घाबरून गेली। मग चिनू खूपच घाबरली, कारण की 5-6 वेळेस झालं। चिनू मग एक कोपरा धरूनच बसती आणि खेळत पण नाहीये। मग म्हटलं आता चिनू खेळत पण नाहीये, घाबरून गेली, त्या रूममध्ये पण माऊ येऊ देत नाही। मग असं सुचलं की आपल्याकडं पॉवर मॅक्सचा बॉक्स तर पडेल आहे ना, मग आपण चिनूला त्याचं घर बनवूया, म्हणजे तिच्या घरात राहील आणि मस्त खेळेल, झोपल आरामशीर। आणि बाहेर पण तिला कोणाचा आवाज आला तर तिची सुरमुरू झोप होत नाही, लगेच उठून जाते ती। मग म्हटलं चला तिला आता घरच बनवून घेऊ। तर आम्ही घर कसं बनवलं आहे ते तुम्हाला दाखवतो चिनूसाठी। तर हे बघा, चिनूसाठी मस्त घर बनवलं आहे। हा बघा, हा दरवाजा आहे। तर हा दरवाजा लावायचा कसा, आणि इथं पण एक दरवाजा बनवला आहे, म्हणजे हा छोटा कसा आतमध्ये बाहेर येण्यासाठी। आणि हा दरवाजा कसा, तिनं घाण वगैरे केली घरामध्ये तर ती घाण काढायला आपल्याला काढता आली पाहिजे, म्हणून हा मोठा दरवाजा बसवला आहे। आणि ह्या आजूबाजू खिडक्या बनवल्या आहे आणि वरून पण छोट्या छोट्या खिडक्या बनवल्या आहे, कारण की चिनूमध्ये असली म्हणजे तिला हवा लागली पाहिजे आणि थोडाफार उजेड पण पडला पाहिजे, म्हणून आम्ही वरून पण खिडक्या बनवल्या आहे आणि इकडं आजूबाजूला पण खिडक्या बनवल्या आहे आणि त्या साईडला पण छोटा दरवाजा बनवला आहे। तर चिनूच्या आतमधलं घर बघूया। आणि चिनूला खेळण्यासाठी बॉल पण ठेवला आहे मध्ये। तर आता चिनूला मस्त आतमध्ये सोडलं आहे आणि ती मस्त आता खेळती आहे। आणि त्या खिडक्यांमधून जर आपण बोट घातलं ती आपल्या हाताला बोटाला धरायला बघते। चिनू आता खूपच आगाऊ होत चालली, जो मोठी होत चालली ना तो आगाऊ होत चालली। तिला नुसतं खेळायला मस्त्या करायला लागतात। आणि चिनूचे केस पण खूप उडायचे, घरात खूप केस असायचे। मग जेवायला बसलं तर असे केस दिसले तर मग कसं तरी वाटायचं। म्हटलं चला एक असं घर बनवलं म्हणजे तिची मस्त खेळेल, झोपेल, थोडंफार बाहेर काढलं तर बाहेर पण खेळेल। पण जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे करतो
जेवण करतो तेव्हा आतमध्ये तिला आम्ही ठेवून देतो. चिनू खेळल्यानंतर मस्त झोपून गेली ती चिनू. आता उठली आहे, पण तरी खेळण्यासाठी तिला थोडंसं आतमध्येच ठेवणार आहोत. आणि चिनूला पण खूप आवडलं तिचं घर. मस्त जाते, बसते, खेळते, झोपते. तर आता चिनूची मस्त झोप झाली आणि ती झोप झाली तरी मस्त पडून आहे. बाहेर काही येत नाही. तिला म्हणते चल बाहेर ये, दूध वगैरे पे, पण कशाची काय, तिला आता थोडं खेळायचंय वाटतं. झोप झाली